गणेशजीला असं वाटते की मी सगळ्यात जास्त काम करतो, मी सर्व घर सांभाळून लस्सी बनवून त्यांना पोहोचूनसुद्धा देते, माझे सगळ्यात जास्त हाल होत आहे. शेवटी मग मी गणेशजीला म्हटलं, तुमच्याच्यानं मेहनतीचे काम होत नसेल तर तुम्ही हे शॉप बंद करा, मी घाटा सहन करायला तयार आहे. आता आम्ही चाललेलो आहोत पप्पाच्या शॉपवर. ऐका स्वराज, मी आताच कटिंग केलेली आहे. आणि तसं पण आधीपासून गणेशजीने मेहनतीची कामं केली नाही, म्हणजे उन्हात कामं केली नाही, जास्त ओझं उचल्याची कामं केली नाही. त्याच्यामुळे काय झालेलं आहे ना की त्यांना उन्हात उभं राहायचं आहे, म्हणून ते जास्त चिडचिड करत आहे. मेहनत जास्त करायची आहे म्हणूनसुद्धा ते चिडचिड करत आहे. जर असं चिडचिडपणा जास्त झाला तर मी शॉप पूर्ण माझ्या हातात घेणार आणि त्यांना घरी ठेवणार. स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आता सकाळ झालेली आहे, स्वराचा टिफिन केलेला आहे, ती जात आहे शाळेत. तर तुम्ही बघू शकता सकाळी मी लवकर उठते, नाश्ता केला स्वरासाठी, स्वराची तयारी वगैरे करून दिली आणि स्वरा गेली शाळेत. आणि गणेशजी उठण्याच्या अगोदर मी फ्रेश पण होऊन जाते. मी म्हणते चला जाऊ द्या, त्यांना दिवसभर तिथं उन्हात उभं राहावं लागते, त्याच्यामुळे मी त्यांना म्हणजे झोपू देते, 7:30-8पर्यंत झोपू देते. मी त्यांना उठवत पण नाही लवकर. तर आता इथं सकाळ झाली होती. सकाळ झाल्यानंतर आम्ही चहा घेतला स्वराने आणि मी, आणि स्वराला मी नाश्ता करून दिली, मटकीची उसळ. आणि आमच्यासाठी सुद्धा मटकीची उसळ नाश्ताच होती. आणि इथं आता साधारणतः 8 वाजले होते आणि 8 वाजता मी त्यांना बोलली की उठा लवकर. लेकरं उठले की त्रास देतात. नंदो माणूस म्हणते मग तू काय करतं घरी, तू काय करतं घरी. इथं लेकरू उठलं की 1 घंटा सोडत नाही. काय झालं. तर इथं स्वराज उठला होता आणि स्वराज उठल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की लहान मुलं उठल्यानंतर त्यांना सगळ्यात अगोदर त्यांची आईस लागते, मग त्याच्यातसुद्धा माझा टाईमपास होतो. तर आता इथं गणेशजी जाण्याची तयारी फुल झाली होती, कारण त्यांना मी नाश्ता पण दिला होता आणि चहा पण दिला होता, त्यांनी तो केला आणि निघालेला आहे. मी तरी नाश्ता उशिरा करते, पण त्यांचं मी सगळ्यात अगोदर उरकून देते. मान्य आहे गणेशजी पण मेहनत करत आहे, ते सकाळी 9ला जातात तर रात्री म्हणजे 10 त्यांना घरी येण्यासाठी वाजतात. त्याच्यानंतर फ्रेश होतात, जेवण करतात आणि झोपायला आम्हाला 11 ते कधी 11:30 पण होतात. तरी तर आता रात्रीची लाईव्हसुद्धा मी घेणं बंद केली, म्हणजे ते आले की लगेच आम्ही जेवण करतो, बेड वगैरे टाकतो आणि झोपून राहतो. आणि लस्सी करण्यापासून तर हे एवढे सारे भांडे धुण्यापासून ती लस्सी त्यांच्यापर्यंत पोहोचून देणे, ती व्यवस्थित ठेवणे, विरजण लावणे, दूध आणणे, गरम करणे, थंड करणे, किती मोठी प्रोसिजर आहे हे गणेशजीला दिसतच नाही. आता मी एक काम करायचं ठरवलेलं आहे की मी 1 दिवस ना लस्सी गणेशजीलाच करू देते आणि तुम्हीच या आणि तुम्हीच घेऊन द्या, म्हणजे त्यांना कळणार की आपल्या वेळेची किती सारी बचत आपली बायको करते. मला असं वाटते जाऊ द्या, या व्यक्तीला आतापर्यंत कामाची सवय नव्हती, आता आपण थोडं याला मेहनतीचं काम दिलेलं आहे, होणार पण त्याच्यामुळे माझेच जास्त हाल होत आहे, त्यांचे नाही. तर ते आता लस्सी घेऊन गेलेले आहेत. त्याच्यानंतर मी पूर्ण घर क्लिनिंग केलं, लादी पुसली, कपडे निरमामध्ये टाकून दिलेले आहेत. इथं स्वराजची आंघोळ करून दिली, तो फ्रेश झालेला आहे, तो इथं नाश्ता करत आहे आलू चिप्सचा. आधी त्याने नाश्ता केला होता पण चिप्स पण तो खात आहे. पूजा पण माझी झालेली आहे, बघू शकता. त्याच्यानंतर मी इथं डाळ भातचा कुकर लावलेला आहे आणि भाजीचं एवढं टेन्शन येते, बाईला कितीही टेन्शन असते. मुलांना बघा, सकाळी स्वराच्या टिफिनमध्ये नाश्ता काय द्यायचा, दुपारी जेवणामध्ये काय बनवायचं, स्वराज फिकं खातो, मग त्याच्यामुळे किती टेन्शन असते मला माहिती आहे बाबा. मला पण वाटते की चला माझा नवरा तिथं उन्हात तापत आहे, कारण ऊन पण भरपूर आहे. आणि ज्या व्यक्तीने आजपर्यंत मेहनतीचे कामं केले नाही, उन्हातले कामं केले नाही, तर त्या व्यक्तीला तर त्रास होणारच आहे. म्हणून व्यक्तीने नेहमी कष्टाची आणि मिळेल ते काम करण्याची तयारी ठेवावी. आणि माझी अशी तयारी असते की मिळेल ते काम, जशी परिस्थिती आली तर त्या परिस्थितीसोबत हात दोन करण्याची आणि काम करण्याची माझी पूर्ण तयारी असते. कारण मी आधी पण सांगितलेलं आहे की मी माझ्या पहिल्या डायव्होर्सच्या वेळेस किंवा पहिला जेव्हा लग्नाचा डायव्होर्स सुरू होता तेव्हा मी अक्षरशः लोकांच्या घरची लादी पुसली, भांडी घासली आणि स्वयंपाकसुद्धा केलेला आहे. आणि त्याच्यानंतर हे म्हणजे घरी बसून पाहायचे किंवा खायचे कामं मला भेटत आहे, बरोबर ना.
तर आता इथं माझा स्वयंपाक पूर्ण आटोपलेला होता. शेवभाजी केली होती, पोळ्या केल्या होत्या, भात आणि डाळ. तर आता स्वरा बोलली की मी टिफिन घेऊन जाते, तू थोडा वेळ आराम कर. तर ती टिफिन घेऊन जात आहे. स्टोल गिरण्यानं डोक्यावर. लवकर जाईल, लवकर ये. आणि किती दिवस झाले मी तर दुपारचा आराम पण केला नव्हता. मग मला असं वाटलं की मी थोड्या वेळ झोपावे. तर आज ना मी स्वराने टिफिन दिला, 1:30 वाजला होता आणि मी झोपली. तर आता साधारणतः 4:30 वाजलेले आहेत. खाली तर आता 4:30 वाजले आणि माझे ना मी म्हणजे काहीच केलं नव्हतं. एवढी मला प्रचंड झोप येत होती की म्हटलं चला आता मी अर्धा तास झोपून जाते. आणि गणेशजीला पण कॉल केला, मी 3-3:30ला येते म्हटलं. 1 तास अर्धा-पाऊण तास आराम करते आणि उठल्यानंतर कपडे वगैरे वॉश करते म्हटलं, भांडे घासते, 3:30ला चढली जाईल. कशाचं काय ते बोलले ठीक आहे आराम कर थोड्या वेळ. जे झोपली मी तर आता 4:30 झालेले आहेत. आता मला हे आवरायचं आहे पटापट. असं सगळ्यात पहिले चहा घेते, नंतर कामं करते. तर आज तर गणेशजीच्या शॉपवर मी गेले नाही. मला एवढं टेन्शन आलं होतं उठल्याबरोबर. सगळ्यात अगोदर मी सर्व भांडी वगैरे क्लीन करून घेतली. भांडी क्लीन झाल्यानंतर मी सर्वात अगोदर घरात झाडू मारून घेतला, कारण आता मला संध्याकाळी गणेशजीच्या शॉपवर जायचं होतं लस्सी घेऊन आणि थोडंसं सामान पण आणायचं होतं. तर कपडेसुद्धा एवढे सारे होते. स्वराचा स्कूलचा युनिफॉर्म होता, गणेशजीचा लस्सी सेंटरचा एक ड्रेस होता आणि तो ड्रेस एवढा मळतो कारण ते लस्सी वगैरे देणं, मग दुधाचे डाग लागतात, वेगळा सेंट येतो, तर ते कपडे वेगळे धुवावं लागतात. तर आता इथं मी सर्व कपडे आहेत ना ते वॉश करून घेतले होते, खूप वेळची धुवून ठेवले होते आणि इथं आता मी कपडे वगैरे वाळू घालणार आहे. तेवढ्यात मला गणेशजीचा कॉल आला, काय टाईमपास करत आहे, आज तू शॉपवर आली नाही आणि तुला काही काळजीच नाही आहे आणि मीच एकटाच चालू का. आणि जेव्हा संसारात मीच एकटा किंवा मी पण येते ना, मग ते संसार काही व्यवस्थित राहत नाही. तरी मी खूप हे ॲडजस्ट करून घेत आहे त्यांना, व्यवसायाला. का बरं की काही चुका माझ्याकडून झाल्या होत्या, मी त्यांना भरपूर बोलली होती, शिव्या दिल्या होत्या. तर त्याच्यामुळे मला असं वाटते की आता माझ्याकडून त्या चुका पुन्हा होऊ नये, म्हणून मी स्वतःला भरपूर असं कंट्रोल करत असते. तर हा जो वॉलपेपर आहे याचा आहे, म्हणजे मायक्रोम असते ना त्याचा वॉलपेपर होता आणि हे माझ्याकडे 2 होते. म्हणून मी एक माझ्या इथं आहे बाथरूमजवळ लटकवलेला आणि दुसरा हा मी आईला दिलेला होता. तर याचा ना काच फुटलेला आहे आणि आईने काच आणलेला होता आणि भरपूर दिवस झाले आई मला ती सांगत होती की मला हे लावून दे आणि माझं काही रिकाम पण होतच नव्हतं, म्हणजे दुपारचे कामं आटोपले की शॉपवर जाते त्याच्यामुळे. तर आई शेवटी मला बोलत होती, माझ्या कामासाठी तुला रिकामपणच नसते, म्हणजे जो तो येते बाबा मलाच बोलून जाते. आता काय करायचं तेच कळत नाही. तर शेवटी मग मी आईला बोलले की चल मी आज तुझं कामच करून देते. तर सगळ्यात अगोदर जो कापड असते ना, कापड होता रेड कलरचा, तर तो मी काचाला लावला आणि मस्तपैकी कापून घेतला. फेविकॉलने तो लावावा लागतो आणि हे ना मी लग्नाच्या अगोदर तयार केलेले आहेत आणि आत्ता ते यूजमध्ये येत आहे. सांगा तुम्ही आता. तर खूप दिवसानंतर आईजवळ बसण्याचा चान्स आला, भरपूर गप्पा गोष्टी केल्या. मग आईने चहा केला, तेवढं मी आरशाचं काम होतं ते सुद्धा करून दिलं आणि आईला सांगितलं की बाबा मी आता जाणार आहे शॉपवर लस्सी वगैरे घेऊन, तर तू थोड्या वेळ स्वराजकडे लक्ष ठेवशील. तर आता फायनली इथं माझा काचाचं जे काम आहे ते आटोपलेलं आहे. आई पण खुश झाली की चला बाबा माझ्या मुलीनं माझं काम करून दिलं. आणि मग झाली संध्याकाळ झाली तर लगेच मग आईने पण दिवाबत्ती वगैरे केली. मी पण संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे स्वामीजवळ लावून दिलेली आहे आणि आता मी जाणार आहे शॉपवर लस्सी घेऊन. म्हणजे बघा, शॉपवर लस्सी घेऊन जायचं पण काम माझंच आहे बरं का. आणि ॲडजस्ट करताय त्याच्यामुळे जास्तच डोक्यावर माझा नवरा बसलेला आहे. मी बघणार आणि जास्तच झालं तर मग मी एकच काम करणार, सकाळी उठत जाणार आणि 10 ते 12 नंतर मी शॉपवर बसत जाणार आणि त्यांना दुपारचा आराम करायला घरी पाठवत जाणार आणि मग तुम्ही संध्याकाळचं शॉपवर थांबा. असं आता काहीतरी ॲडजस्टमेंट करावी लागणार आहे, कारण बहुतेक त्यांचा दुपारचा आराम बंद झाला. एकदम मेहनतीचं काम. आता आम्ही चढलेलो आहोत पप्पाच्या शॉपवर. ऐका स्वराज, मी आताच कटिंग केलेली
गर्दी. तर आता बघा हे 2 मुलं घेऊन एवढ्या गर्दीमधून मला जावं लागत आहे लस्सी सेंटरवर. तर बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ.